छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबानं तुळापुरात हत्या केली। महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारी ही घटना होती। तेव्हापासून खून का बदला खून आणि राजाच्या हत्येचा बदला बादशाहची हत्या हे साधं सोपं संताजीच्या डोक्यात होतं। औरंगजेबानं आपल्या राजाला मारल्याची गोष्ट मराठ्यांना झोपू देत नव्हती। महाराणी येसूबाई आणि युवराज शाहू अजूनही रायगडावर अडकले होते आणि आपलं लाखोचं सैन्य घेऊन जुल्फिकार खान रायगडाला वेढा घालून बसला होता। स्वराज्याचे नवे छत्रपती राजाराम महाराज यांच्या मागे मोगलांचं सैन्य लागलेलं होतं। ते रायगड, प्रतापगड, वसंतगड या मार्गे पन्हाळ्यावर जाऊन बसले होते। तिथूनही त्यांना आता पुढे पळावंच लागणार होतं, कारण आपली 6 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात फिरत होता। सर्जा खान, शाहुबुद्दीन खान, मस्तक खान, मुकरब खान असे अनेक सरदार दक्षिणेत मराठ्यांच्या मार्गावर होते। सगळीकडे अंधार दाटून आला होता। मराठ्यांच्या स्वराज्यावरील सूर्य आता परत कधी उगवेल का असा प्रश्न इथल्या सामान्य माणसाला पडला होता। सगळीकडून फक्त पराभवाच्या आणि फितुरीच्याच बातम्या येत होत्या। भले भले लोक मोगलांना मिळत होते, पण आता या मराठ्यांच्या मनाला उभारी मिळणार तरी कशी? आणि पुन्हा कधी हे मराठे छत्रपती शिवरायांचे प्रमाणे सर्व दिशा काबीज करत जाणार का असा अवघड प्रश्न पडला होता। पण तेव्हा हे काम करायची जबाबदारी घेतली ती म्हणजे छत्रपती शिवरायांच्या तालमीत तयार झालेल्या 2 शूरवीर मावळ्यांनी। त्यापैकी एक होते सरसेनापती संताजी घोरपडे आणि दुसरे होते धनाजी जाधव। एका भयान काळोख्या रात्री संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी शंभू महादेवाच्या डोंगरात एक योजना आखली। महाराष्ट्रावरचं औरंगजेबाचं संकट घालवायचं असेल तर औरंगजेबाला संपवलं पाहिजे, त्याचे प्यादे मारून उपयोग नाही हा विचार पक्का झाला। फलटण बारामतीजवळ रणमस्तक खान आणि शाहुबुद्दीन खान यांच्यावर धनाजीनं चालून जावे। संताजीने मग निवडक असे 2000 स्वार बरोबर घेतले। संताजींचे बंधू बहिर्जी आणि मालोजी हे दोघेही बरोबर होते। त्याचबरोबर विठोजी चव्हाण सुद्धा त्यांच्या बरोबर होते। घोरपडे घराण्याचे हे तिघही पुत्र एकाच वेळी बादशाहच्या 5 लाखाच्या फौजेत घुसणार होते। कदाचित हे तिघेही कापले गेले असते, पण आपल्या वतना आणि जहागिरीचा प्रश्न त्यांच्या मनात होता। या अगोदर संताजींचे वडील माळोजी घोरपडे स्वतः संगमेश्वरावर छत्रपती संभाजी महाराजांचा जीव वाचवण्यासाठी धारातीर्थी पडले होते। संताजी घोरपडेंनी जेजुरीला जाऊन प्रथम खंडोबाचे दर्शन घेतले आणि त्या रात्री दिव्य घाटाखाली मुक्काम केला। दुसऱ्या दिवशी मध्यरात्री तुळापुराकडे प्रयाण केले। बादशाहच्या छावणीच्या अलीकडे 3 कोसावर पहारेकरांनी त्यांना अडवलं। आजच्या लष्करातील हिंदू सरदार शिर्के आणि मोहिते यांच्याकडील छबिन्यास आम्ही गेलो होतो आणि आता फिरून माघारी जात आहे अशी पक्की थाप संताजींनी मारली। कारण बादशाहच्या सैन्यात होणाऱ्या हालचालीवर मराठ्यांची आणि विशेषतः संताजींची चांगलीच नजर होती। पहारेकरांनी संताजींच्या सैन्याला मार्ग दिला। मार्ग कसला? भडकलेला लाव्हाच मोगलांनी आपल्या पोटात घेतला। विजेच्या वेगाने संताजीचे सैन्य छावणीच्या मधल्या भागात पोहोचले। हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी आसमंत दुमदुमला आणि एकच मोगली सैन्याची शिरकाण सुरू झाली। संताजी, बहिर्जी, मालोजी, विठोजी सरळ बादशाहच्या तंबूत घुसले। वाटेतील त्याला कापत संताजी आत घुसू लागले। फक्त संताजीचा एकच वार आणि औरंगजेबाचा नरकाचं तिकीट पक्क होतं, पण औरंगजेब तिथं नव्हताच। त्यावेळी तो कुठे होता इतिहासालाही माहीत नाही, पण तो वाचला हेच खरे। काही जण म्हणतात की तो आपल्या मुलीच्या तंबूमध्ये गेला होता, तर काही जण म्हणतात तो मराठ्यांच्या गलक्याने पळून गेला। औरंगजेबाच्या लाखोंच्या छावणीत घुसणं काही सोपं नव्हतं, पण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वाढलेल्या मराठ्यांना हे सहज शक्य झालं। खरं तर दिल्लीच्या बादशाहच्या लहरीच्या वरबंट्याखाली संपूर्ण उत्तर भारत चिरडून जात होता। तिथं प्रत्यक्ष बादशाहसमोर उभं राहण्याची देखील कुणाची हिंमत होत नव्हती। तो दिल्लीचा बादशाह जर मराठ्यांच्या भीतीने पळून गेला असेल किंवा लपून बसला असेल, तर असला बादशाह असण्यात तरी काय अर्थ आहे? आणि अशी बेनूर बादशाही तरी काय कामाची? दारू आणि नाचगाण्यात रंगून गेलेलं मोगली सैन्य आता कुठे झोपी गेलं होतं। तेवढ्यात मराठे आले होते। झोपेतून खाडकान उठल्याप्रमाणे मोगली सैन्य जागं झालं। जास्त वेळ दवडण्यात अर्थ नव्हता।
घोरपडे बंधू आणि विठोजी चव्हाणांनी औरंगजेबाच्या गुलाबबार नावाच्या तंबूचे तणावे कापले। संताजींना औरंगजेबाच्या तंबूवरचे ते 2 सोन्याचे कळस कापले। क्षणार्धात त्या हिंदुस्थानच्या बादशाचा तंबू जमिनीवर लोळण घेऊ लागला। मराठ्यांचा नाद केल्यापासून असे अपमानाचे दिवस औरंगजेबानं भरपूर बघितले होते आणि अजूनही बघणार होता, आणि ही तर फक्त सुरुवात होती। महाराष्ट्राच्या मातीशी वैर धरणं हे त्याला महागात पडणार होतं। ज्या वेगाने मराठे आले त्याच वेगानं औरंगजेबाचे तंबूचे कळस कापून, आणि कळसच काय दिल्ली शासन नाक कापून मराठे निघून गेले। तिथून ते सरळ सिंहगडच्या पायथ्याशी पोहोचले। सिंहगडचा किल्लेदार सिदोजी गुजर यांनी खाली येऊन संताजींचं स्वागत केलं। जखमी मराठी सैन्यावर उपचार केले। दुसऱ्या दिवशी संताजींनी ठरवलं की आता तडाखा द्यायचा तो रायगडला वेढा घालून बसलेल्या जुल्फिकार खानला। संताजींच्या त्या छोट्याशा सैन्यानं मग गनिमी काव्याने जुल्फिकार खानाला देखील लोळवले, मोठी कत्तल केली। पण खानाच्या हजारो सैन्याच्या पुढे 1,500 ते 2,000 सैन्यांचा किती वेळ टिकाव लागणार होता। संताजींनी खानाची मोठी हानी केली आणि त्याचे 5 हत्ती मिळवले। ते घेऊनच ते वाई सातारा मार्गे राजाराम महाराजांच्या दर्शनासाठी पन्हाळ्यावर गेले। इकडे धनाजी जाधवांनी ठरवल्याप्रमाणे बारामतीजवळ रणमस्त खान व शाहूबुद्दी खान यांना झोडपून काढल्याने ते बादशाह किंवा जुल्फिकार खान यांच्या मदतीला येऊ शकत नव्हते। सगळीकडे काळोख दाटून आला असल्याने मराठ्यांच्या मनात एक प्रकारचं नवचैतन्य निर्माण झालं। प्रत्येकाच्या मनात लढण्याचा निर्धार पक्का झाला। रामचंद्र पंत अमात्य म्हणतात, बादशहाच्या डेऱ्याचे कळसच आणून जुल्फिकार खानाचे 5 हत्ती आणले, यापेक्षा यांची मर्दुमकी कोटवर वर्णावी। छत्रपती राजाराम महाराज देखील अतिशय आनंदी झाले। त्यांनी संताजी घोरपडेंना ममलक तमदार म्हणजे स्वराज्याचे आधारस्तंभ, बहिर्जी घोरपडे हिंदूराव, मालोजी घोरपडे अमीर उल उमराव, विठोजी चव्हाण हिम्मत बहादर ही पदवी त्यांना दिली। राजाराम महाराज म्हणाले, प्रथम लढाई शिवाजी महाराजांच्या नावे केली, यश आले, बादशाच्या डेऱ्याचे कळसच हस्तगत केले। संताजी घोरपडेंच्या या एका पराक्रमाने मराठ्यांना अशी उभारी दिली की संभाजी महाराजांच्या हत्येनंतर रायगडाच्या पाडावानंतर देखील 18 वर्ष मराठे फक्त विजयच मिळवत गेले आणि औरंगजेब फक्त पराभवच मिळवत गेला। औरंगजेबाचा हा पराभवाचा सिलसिला अखेर त्याच्या मरणाने संपला, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संताजी घोरपडे यांच्याबद्दल जो धसका मोगलांनी घेतला त्यामुळे मोगलांचा आत्मविश्वास कायमचा संपला आणि मराठे हारणार नाही ही गोष्ट त्यांच्या मनात पक्की झाली। औरंगजेबाच्या या काळात दरबारात असणारा काफिर खान त्याच्या ग्रंथात म्हणतो की संताजी विरुद्ध लढाई करायला एकही मोगल सरदार तयार होत नसे। एवढी दहशत संताजीने निर्माण करून ठेवली होती। संताजी घोरपडे यांचा दुर्दैवी अंत झाला नसता तर कदाचित औरंगजेब संताजीच्याच तलवारीने मेला असता, पण दुर्दैवानं ते घडलं नाही। म्हणून संताजी घोरपडे यांच्या स्वराज्य निष्ठेला आपण सलाम केला पाहिजे। संताजी नावाच्या या वादळानं औरंगजेबाला जबर धक्के दिले। तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या विषय चौकातला या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।